ताकदीने सगळ्यांनी संयुक्तरित्या गणपत कोठारीजी यांनी संजय उपाध्यायजींचा सत्कार करावा. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ लवकर घेऊन या. माझ्या आई आहेत संजयजी. हो, आदरणीय संजय उपाध्यायजींना आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांचं एवढं बिझी शेड्यूल होतं, आत्ताच PM ते ड्रॉप करून आलेले आहेत आणि अशा बिझी शेड्यूलमध्ये पण आपल्यासाठी त्यांनी वेळ दिला. त्याबद्दल मी धडक कामगार युनियन महासंघातर्फे मनापासून त्यांचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. आम्हाला त्यांनी मोलाचं मार्गदर्शन द्यावं. हे सगळे रिक्षावाले आहेत, यांचा सत्कार आपल्या हस्ते होणार आहे आणि आपण खरोखर असे निर्भीड डॅशिंग डायनामिक असे नेते आहात. तुम्ही आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन द्यावं. संघटन कौशल्यामध्ये उदयजींचं संजयजींचं हात कोणी पकडू शकणार नाही. प्रत्येक छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला मान सन्मान देणं हा त्यांचा पिंड आहे. मी स्वतः मुंबईच्या भारतीय जनता पार्टीच्या टीममध्ये त्यांच्याबरोबर काम करतोय. कुठचाही शोषित पीडित किंवा ज्या व्यक्तीला अन्याय होतो तो व्यक्ती जर संजयजींकडे जातो त्या व्यक्तीला निश्चितपणे न्याय द्यायचं काम ते करतात. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार आणि त्यांचं कौतुक करतो. धन्यवाद. धडक कामगार युनियन महासंघचे अध्यक्ष सन्माननीय अभिजित राणेजी, तसेच भारतीय जनता पार्टी मुंबईचे आमचे सहकारी व एक यशस्वी कामगार नेता, आज 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस निमित्त भव्य कामगार मेळाव्याचं आयोजन आपल्या वतीने करण्यात आलं. मुंबईत सर्व रस्त्यावरती आज फक्त आपला धडक कामगारच दिसत आहे. युनियन अनेक लोक करतात, पण युनियन कुठे कुठे अभिजितजी करतात हे जर समजलं तर ते कसं त्यांना जमतं हे माझ्या मनात प्रश्न असतो. म्हणजे रिक्षावाल्यापासून ते मोठमोठ्या कॉर्पोरेटमध्ये, कंपनीमध्ये आणि देशभरात आणि पालघरमध्ये आदिवासी पाड्यात सुद्धा गेलो तर तिकडे सुद्धा आमचे लोक बोलतात की यस, आम्ही धडक कामगारवाले आहोत. तर धडकची ही वचक मुंबईत अशीच राहिली पाहिजे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आज 1 मे महाराष्ट्र दिवस पण आहे. आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या कार्यास असंच आपलं युनियनचं काम वाढत राहावं. कामगारांचं काम म्हणजे ज्या कामगारांनी हे देश घडवलं आहे, ही मुंबई घडवली आहे, त्याच्या पाठीशी त्याच्या हक्कासाठी उभं राहणं, संघर्ष करणं हेच युनियनचं काम आहे आणि ते अभिजितजी आपण चांगल्या रीते करत आहात. त्याशिवाय आपण उत्तम पत्रकार आहात. मुंबईच्या विषयात किंवा देशाच्या अनेक समस्यांवरती आपण बेधडक बोलत असता आणि इंग्लिशमध्ये पण लिहिता, मराठीमध्ये पण लिहिता, हिंदीमध्ये पण लिहिता. आपण नेहमी हसत राहता. एक वैशिष्ट्य है गलगली जी, जब भी मिलते हंसते रहते हैं, नो टेंशन, ठीक है. और शायद यही इनकी खूबी है कि बड़ी सी बड़ी समस्या को भी वो इतनी आसानी से पार कर लेते हैं. पूरे इतने बड़े नेटवर्क को संभालना ये आसान काम नहीं, लेकिन वो अभिजीत जी करते हैं. मैं उनको बहुत शुभकामनाएं देता हूँ. और तुम्ही बोलवलं, मला वाटत होतं मी 3 वाजता येईल, पण मग आम्हाला निरोप आला की प्राईम मिनिस्टर शेड्यूलमध्ये ते इंटरनॅशनलला असल्यामुळे लवकर यावं लागेल. आणि मग इथून गेलो. मला वाटलं आता आज काय आपल्याला जमणार नाही, पण मी देवाचा आभारी आहे. काल ज्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती 33 तास इथे पोचायला ट्रॅफिक जाम होता, आज ट्रॅफिक नाही आहे.
आणि म्हणून मी महाराष्ट्रावरून निघालो तर हिंमत केली. आपण जाणार म्हणजे जाणार, शब्द दिलेला तर शब्द पाळणार. आणि ट्रॅफिक न असल्यामुळे अभिजितभाई इकडे पोचू शकलो. आणि अनेक रिक्षावाले तुम्ही इकडे बोलवून ठेवले, ते पण एक कारण असेल की हायवेवरती ट्रॅफिक नाही आमच्या. आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, आपल्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये बोरिवली ईस्टमध्ये अनेक रिक्षावाल्यांच्या समस्या आहेत. मी एक बैठक लावीन, त्या बैठकीत आपण यावं. आमच्या अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्न आपण सोडवाल, तडीस लावाल, असे ईश्वर अमर